प्रत्येक महिन्याच्या अंतराने त्याचा आपल्याला वापर करायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सातत्य त्या ठिकाणी ठेवायचं आहे. तरच आपल्याला आपल्या डाळिंब बागेमध्ये निमॅटोड हा त्या ठिकाणी कंट्रोल त्या ठिकाणी करता येणार आहे. निमॅटोड हा जमिनीमध्ये असतोच, फक्त तो आपल्याला मुळांमध्ये जाऊ द्यायचा नाही. एकदा जर मुळांमध्ये गेला तर तो कंट्रोल करण्यासाठी त्यावरती कुठलंही औषध नाही. जसं मर असेल किंवा तेलकट डाग असेल, हा कंट्रोल करण्यासाठी कुठलंही औषध नाही. तसंच निमॅटोड कंट्रोल करण्यासाठी कुठलंही असं स्पेसिफिक औषध त्या ठिकाणी मार्केटमध्ये नाही. तर त्यामुळे आपल्याला प्रतिबंधात्मक म्हणजे प्रिव्हेंटिव्हमध्ये आपल्याला जेवढं आपण चांगलं जास्तीत जास्त काम करू तेवढं आपल्याला निमॅटोड कंट्रोल करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला मदत होणार आहे. तर अशा पद्धतीने जर आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये निमॅटोडसाठी जर काम केलं आणि जे काही मी प्रिकॉशन सांगितलेलं आहे, म्हणजे जसं की जे काही मी आंतरपीक म्हणून सांगितलं, वेलवर्गीय पिकं आपल्याला घ्यायची नाही, भाजीपाला पिकं सांगितले ते आपल्याला करायची नाही, ती जर आपण काळजी घेतली तर आपल्या डाळिंब बागेमध्ये निमॅटोड हा अतिशय कमी त्या ठिकाणी असणार आहे किंवा कंट्रोल अतिशय चांगल्या पद्धतीने होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपली डाळिंब बाग ही हार्वेस्टिंग होते, ज्यावेळेस आपल्या डाळिंब फळांची तोडणी हे पूर्णपणे होऊन जाते, ज्यावेळेस आपली बाग ही हार्वेस्टिंग होते आणि आपण स्टोरेज अवस्थेमध्ये जातो, त्यावेळेस आपल्याला मुळांची चाळणी करून घ्यायची. जो काही मुळांचा जारवा त्या ठिकाणी असतो, ज्या काही निमॅटोडच्या गाठी असतात, तर त्या सगळ्या मुळ्या आपल्याला तोडून घ्यायच्या आहेत आणि त्या मुळ्या सगळ्या गोळा करून आपल्याला बागेच्या बाहेर नेऊन जाळून टाकायच्या आहेत, जेणेकरून नवीन त्या ठिकाणी चांगली मुळी येईल आणि त्याच्यावरती आपल्याला निमॅटोड येऊ नये यासाठी आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे. तर अशा पद्धतीने जर आपण काम त्या ठिकाणी केलं तर निमॅटोड बागेमध्ये येऊ नये यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगले रिझल्ट त्या ठिकाणी येणार आहेत. आणि जर प्रिव्हेंटिव्हमध्ये जर आपण उपाययोजना केल्या तर नक्कीच त्या ठिकाणी निमॅटोड कंट्रोल करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी अतिशय चांगले रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत.